श्रावण मासातील पहिलाच श्रावण सोमवार असल्याने जळगाव शहरातील महत्त्वाचे मानले जाणारे ओंकारेश्वर महादेव मंदिर हे भाविकांसाठी सकाळपासूनच दर्शनासाठी खुले करण्यात आले। दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। श्रावण मासानिमित्ताने मंदिरावर आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट करण्यात आली। याबाबतचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि पहिल्या सोमवारी आज मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण आहोत जळगावच्या ओंकारेश्वर महादेव मंदिरामध्ये। दादा, काय सांगणार, आज श्रावण मास आणि श्रावण मासाचा पहिला सोमवार, त्यानिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। सर्वप्रथम पहिला दक्षिण भारतीय जो श्रावण सोमवार आहे त्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज नागपंचमी सुद्धा आहे, त्याच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा। आज पहाटे 5 वाजेपासून अभिषेकाला सुरुवात झालेली, मंदिर उघडण्यात आलेलं आहे। 5 ते 7 हा रुद्राभिषेक झालेला आहे। 7 वाजता आरती झालेली आहे। त्याच्यानंतर 10 ते 12 मध्ये लघुरुद्राभिषेक झालेला आहे। 12 वाजता महाआरती 108 निरंजनींची झालेली आहे। दुपारी परत 4 ते 6 मध्ये लघुरुद्राभिषेक आहे। 6 वाजता परत महाआरती होणार आहे। रात्री 9 वाजेला शयन आरती झाल्यानंतर सत्संग भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।